लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपयाचा हप्ता कधीपासून मिळणार याबद्दल बातमी आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर ही महत्त्वाची बातमी जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। राज्य सरकारने अद्याप लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाढीव निधी देण्याच्या संदर्भात विधानसभेच्या निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना 1500 रुपये देण्यात येतात। मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 1500 रुपयावरून पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास 2100 रुपये वाढीव निधी देऊ अशी घोषणा केली होती। विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आलं, मात्र सरकारने अद्याप लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाढीव निधी देण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार की नाही, तसेच मिळणार असतील तर कधी मिळणार यावर सर्व सवाल उपस्थित करत आहेत। तर यावरून विरोधकांनी अनेकदा सवाल उपस्थित केले आहे। दरम्यान आदिती तटकरे यांनी सांगितले की महिलांचा 2100 रुपयाचा हप्ता 26 जानेवारीच्या आतमध्ये येईल असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे। तर अपेक्षा करूया नक्की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येतो। तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा।